नमस्कार सरकार. गुरुग्रामपंचायत तांबाटीच्या उपसरपंचपदी नव्याने आजपासून माझी नियुक्ती झालेली आहे. सर्वप्रथम मी संपूर्ण माझी कमिटी आहे, सरपंच साहेब आहेत, मावळीत आपल्या उपसरपंच शीतलताई आहेत, ग्रामसेवक कदम साहेब आहेत आणि संपूर्ण आमची टीम आहे सदस्यांची आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांची कमिटी यांचं सर्वप्रथम सगळ्यांचा मी आभार मानतो. एकदम खेळीमेळीच्या वातावरणात आजची निवडणूक झालेली आहे आणि याच्यापुढे जी लोकोपयोगी कामं आहेत त्याचा करण्याचा पूर्ण निर्धार आमचा आहे. सध्या पाण्याचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, ते लवकरात लवकर पूर्णतः मार्गी लावण्याचा विचार आहे. नोकरीच्या संदर्भातले प्रश्न आहेत जे आम्ही आता संपूर्ण आमची कमिटी जे मार्गी लावते. तसेच आरोग्याचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न, शेतीचे विषय आहेत. त्याच्यानंतर क्रीडाचे खेळाचे जे विषय आहेत, त्याच्यानंतर अशा अनेक योजना नाविन्यपूर्ण आपण राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्राथमिक गरजा आहेत त्यांच्यासोबतच आधुनिकतेची जोड आपण कशी लावता येईल आणि आमच्या ग्रामपंचायतीचा विकास कसा करता येईल याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. औद्योगिक वसाहत असल्यामुळे सगळ्यात जास्त तर नोकऱ्यांसाठी त्याचा फायदा होईल. तसेच त्याच्यासोबत उद्योगधंदे असतील आणि इंडस्ट्रीच्या सोबत त्याचे काही जोडधंदे असतील, हे लोकांना त्याचा कसा फायदा होईल याच्यासाठी पूर्णतः प्रयत्न करणार आहोत. आमची तांबाटी ग्रामपंचायत म्हणजे तालुक्यात आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक मोठी ग्रामपंचायत म्हणून पाहिली जाते. आता तुम्ही काही महिन्यापूर्वीच पाहिलं असेल की माझी वसुंधरामध्ये संपूर्ण आपल्या कोकण प्रांतामध्ये तांबाटी ग्रामपंचायतचा प्रथम क्रमांक आला आणि हे करत असताना सगळ्यांची सदस्य असतील, सरपंच साहेब असतील, सगळे कर्मचारी असतील, यांची मेहनत आहे आणि याच्या पुढे पण आम्ही कोकणाच्या पुढे पण आपल्याला राज्यात बक्षीस मिळवायचं आहे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.